नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीएम किसान योजनेच्या बाबत बातमी बघणार आहोत की पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये येणार. पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा होऊ शकतो. तर काय आहे बातमी आणि याचे अपडेट काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओवरती शेवटपर्यंत नक्की राहा. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. पुढच्या महिन्यात येणारी पीएम किसानचा हप्ता लवकरच घोषित करण्यात किंवा घोषणा होण्याची शक्यता आहे. देशातील कोट्यावधी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 22 हप्ते देण्यात आले आहेत. त्यानंतर आता 23वा हप्ता कधी देण्यात येणार असा प्रश्न विचारला जात आहे. या दरम्यान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा केले जाणार आहेत. पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षभरात 6,000 रुपये दिले जातात. दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा केले जातात. दरम्यान आता मागच्या 22वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी जमा करण्यात आला होता. आसाममधील गुवाहाटी येथे एका कार्यक्रमात हा हप्ता देण्यात आला. त्यानंतर आता पुढच्या 23वा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. या दिवशी खात्यात येऊ शकतात पैसे. पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात येण्याची अपेक्षा होती. मात्र हा हप्ता पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर आता हा हप्ता देखील पुढे जाण्याची शक्यता आहे. जून किंवा जुलै महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पुढच्या महिन्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पीएम किसानचा लाभ मिळवण्यासाठी हे काम तुम्ही आजच करा. पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. यासोबतच आधार लिंक करणे गरजेचे आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकत नाही. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने केवायसी करायची आहे. यासोबत तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन देखील केवायसी करू शकता. तर मित्रांनो, जर आपण काही चुका केल्या तर तुमचे 2,000 रुपये सुद्धा बंद होऊ शकतात. म्हणजे पीएम किसान योजनेवर मोठी अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे की जर तुम्ही या गोष्टी केल्या नाही तर काही कारणांमुळे तुमचे 2,000 रुपये बंद होऊ शकतात. तर कोणत्या कारणामुळे पैसे मिळणार नाही तर पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी केवायसी करणं अनिवार्य आहे. जर केवायसी केली नाही तर तुम्हाला 23वा हप्ता मिळणार नाही. केवायसी मुळे लाभार्थ्यांची ओळख पडते. त्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने केवायसी करू शकता. आधार आणि बँक खात्याची चुकीची माहिती. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार आणि बँक अकाउंट लिंक असणं गरजेचं आहे. यासोबतच IFSC कोड बरोबर टाकावा. जर तुमचे बँक खाते बंद असेल तर तुम्हाला पैसे मिळत नाही. त्यामुळे तुम्ही नेहमीच बँकेचा स्टेटस चेक करावा. या पद्धतीने तुम्ही स्टेटस चेक करा. पीएम किसान योजनेत तुम्हाला पैसे मिळणार की नाही याचा स्टेटस ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता. सगळ्यात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. यानंतर बेनिफिशियरी लिस्टवर क्लिक करायचं. त्यानंतर मोबाईल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आणि नंतर तुम्हाला तुमचा स्टेटस दिसणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पीएम किसान बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट बघितले आणि अशा प्रकारे आपल्याला त्याबद्दल माहिती मिळालेली आहे. तर या चुका तुम्ही करू नका ज्यामुळे तुमचे 2,000 रुपये हे बंद होऊ शकतात. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाडकी बहीण योजना, पीएम किसान योजना आणि इतरही योजनांबाबत तुम्हाला माझ्या चॅनलवरती माहिती मिळू शकते. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.